नमस्कार, मी संकेत आवटे. पैसा कमवायचा आहे ना, खूप चांगल्या लेव्हलला ग्रो करायचं आहे, तुमची सगळी स्वप्न तुम्हाला पूर्ण करायची आहेत. त्यासाठी एक जबरदस्त प्लॅन बघू शकता हा, मी तुमच्यासाठी बनवलेला आहे. हा प्लॅन खूप इम्पोर्टंट आहे, खूप बेसिक आहे. सोप्या भाषेत मी तुमच्यासमोर एक्सप्लेन करतोय, कारण आज जर तुम्ही बघितलात, तर हजारो, लाखो आमचे क्लायंट्स आहेत. त्यामधले हजारो टॉप लेव्हलला मॅनेज करणारे किंवा टॉप कंपनीजना मॅनेज करणारे किंवा चांगल्या कंपन्यांचे ओनर्स सगळ्यांसोबत माझ्या बऱ्याच मीटिंग झालेल्या आहेत. सो मी हक्काने आणि तेवढ्या ऑथॉरिटीने या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडू शकतोय की एक सर्वसामान्य माणूस जो सुरुवात करतोय शून्यातून, त्याला चांगल्या लेवलला जाण्यासाठी काय करावं लागेल, कोणत्या ऍक्शन्स घ्यावे लागतील, एकदम बेसिक पासून चांगल्या लेवलपर्यंत जर तुम्हाला ग्रो करायचं असेल, एक चांगले मोठे गोल्स जर अचीव्ह करायचे असतील, तर ते कसे करायचे या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारे एकदम सोप्या भाषेत एक्सप्लेन करण्यासाठी आणि एवढी मेहनत घेण्यासाठी एक मोटिवेशन गरजेचं आहे. सो पहिला आणि महत्वाचा मुद्दा जो मला तुमच्यासोबत एक्सप्लेन करायचा आहे तो आहे गोल सेटिंग. बेसिकली एक चांगल्या लेवलचं गोल सेटिंग असणं गरजेचं आहे. आता हे गोल सेटिंग कशा प्रकारे केलं जातं त्याचा एक रोडमॅप मी तुमच्यासमोर मांडतोय आणि हा महत्वाचा आहे बरं का. हा डिटेलमध्ये मी एक्सप्लेन करतोय. पहिला आणि महत्वाचा, स्मॉल गोल्स. गोल्स छोटे ठेवा. आता तुम्ही म्हणाल सगळे म्हणतायत की गोल्स मोठे असायला पाहिजेत, मोठी स्वप्न बघा, मोठे ध्येय असायला पाहिजेत. नक्कीच असायला पाहिजेत, पण एक महत्वाची गोष्ट, स्मॉल गोल्स म्हणजे टोटल गोल्स मधले काही छोटी ध्येय काय असू शकतात. समजा एरोप्लेन घ्यायचंय, त्यानंतर एखादी कार परचेस करायची आहे आणि एक टू व्हीलर परचेस करायची आहे. या सगळ्यामध्ये छोटं गोल कोणतं असेल, इन टर्म्स ऑफ मनी म्हणतोय मी. इन टर्म्स ऑफ मनी यामधला छोटा गोल आहे बाईक परचेस करणं. सो पहिला हे स्मॉल गोल पूर्ण करण्यावर फोकस करा ना. म्हणजे जेव्हा आपल्याला समजतं की जे मी स्वप्न बघतोय ते पूर्ण होण्याचे चान्सेस जास्त आहेत, मी ते करून दाखवतोय, तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढताना बघायला मिळेल. आणि त्यानंतर शॉर्ट टर्म गोल्स पण ते असणं गरजेचं आहे. म्हणजे काय, मी छोटं गोल तर बघितलं, पण ते शॉर्ट टर्म मध्ये पूर्ण होण्यासारखं पण पाहिजे. आणि जेव्हा हे स्मॉल गोल शॉर्ट टर्म मध्ये पूर्ण होईल तेव्हा आनंद द्विगुणित होतो. म्हणजे काय, मला वाटतं अरे यार, मी पूर्ण तर करू शकतो. ही जी स्वप्न मी बघतोय ती पूर्ण होण्यासारखी आहेत आणि ती पूर्ण होत आहेत. म्हणजे जर मी टू व्हीलर घेऊ शकतो तर मी फोर व्हीलर पण घेऊ शकतो. जर मी फोर व्हीलर घेऊ शकतो तर एक मोठा बंगला पण बांधू शकतो, मोठा फ्लॅट पण परचेस करू शकतो, एक स्वतःच्या प्रायव्हेट जेटचा, स्वतःच्या बिझनेसचा विचार करू शकतो. आता सगळ्यांनी, प्रत्येकाने प्रायव्हेट जेट पाहिजेच, मोठा बंगला पाहिजे, मी अंबानी अदानी व्हायलाच पाहिजे, असं बिलकुल नाहीये. जर असेल तुमचं ध्येय, तेवढ्या लेवलची तुमची विचारसरणी असेल तर तुम्ही ते बघा. बट ज्या लेवलला तुम्ही आहात तिथून थोडीशी लेवल अप होण्यासाठी काही गोष्टी गरजेच्या आहेत. यानंतर महत्वाचं, रिवॉर्ड युअर सेल्फ. स्वतःला रिवॉर्ड द्या, स्वतःला बक्षीस द्या. तुम्ही जे काही करताय ते केल्यानंतर, ते ध्येय पूर्ण झाल्यानंतर तुम्ही स्वतःला रिवॉर्ड करायला पाहिजे, ते सेलिब्रेट करायला पाहिजे. जेवढं तुम्ही चांगल्या प्रकारे स्वतःला रिवॉर्ड कराल, सेलिब्रेट कराल, तेवढं तुम्हाला चांगलं ध्येय पुढे अजून गाठता येणार. कारण बरेच लोक मला म्हणत असतात, सर आपण प्लॅन तर 20 वर्षाचा करतोय, 30 वर्षाचा करतोय, दात पडल्यानंतर चणे खाऊन काय उपयोग आहे. आता दात आहेत तोपर्यंत मला चणे खायचे आहेत. सो त्याचाच हा अर्थ आहे. शॉर्ट टर्म गोल पूर्ण करताय ना, तेव्हा तुम्हाला त्याचा रिवॉर्ड सुद्धा मिळतोय. तुमची ही स्वप्न पूर्ण होत आहेत आणि त्याचा आनंद सुद्धा आणि त्याला एन्जॉय सुद्धा तुम्ही योग्य वेळेत करताय. त्यानंतर येतात लॉंग टर्म गोल्स. लॉंग टर्म गोल्स हे पेपरवर येणं गरजेचं आहे. जोपर्यंत गोष्टी पेपरवर येत नाहीत तोपर्यंत हे सगळं व्यर्थ आहे. तुम्ही फक्त म्हणता मला मोठं व्हायचंय. मोठं व्हायचंय म्हणजे काय, काय गोल आहे नेमकं, नेमकं तुम्हाला काय करायचं आहे, हे जोपर्यंत पेपरवर येत नाही तोपर्यंत याचा काहीही उपयोग होत नाही. महत्वाची गोष्ट, हे सगळं हवेत बोलतोय असं बिलकुल नाहीये. या सगळ्या गोष्टी मी स्वतःवर इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. ही प्रत्येक गोष्ट माझी पेपरवर आजही लिहिलेली आहे. आजही माझी जुनी डायरी आहे, नवीन डायरी आहे, त्यामध्ये सगळ्या गोल्स आहेत, त्यामध्ये सगळे ध्येय माझे लिहिलेले आहेत. मी काय करणार आहे 10 वर्षानंतर, आज मी कुठं बसलोय हे डोळे झाकून मी इमॅजिन आत्ता करू शकतोय. पण हाच प्रश्न मी तुम्हाला विचारला, सर 20 वर्षानंतर गोल काय, मॅडम
कुठे असाल, थोडंसं अडखळेल ना, अरे यार हा तर विचारच केलेला नाही, मला खूप मोठं व्हायचं आहे. मेजरली हे एकच तुम्हाला माहिती असतं आणि तिथंच आपली चूक होते, की आपण क्लिअरली व्हिज्युअलाइज करत नाही की मी कुठे आहे. त्यामुळे हे गोल्स असणे गरजेचे आहे आणि लॉंग टर्मचे गोल पण लिहून ठेवणं गरजेचं आहे. पण हे सगळं लिहिताना कशामध्ये असायला पाहिजे? हे गोल्स हे नंबरमध्ये असायला पाहिजेत. नंबर्स जोपर्यंत हे तुमच्याकडे नसणार आहेत ना, तोपर्यंत काहीच फायदा नाहीये. का नाहीये? कारण जी गोष्ट मेजर करता येत नाही, त्या गोष्टीला अचीव करणं प्रचंड कठीण असतं. मैं तुमसे बहुत प्यार करता हूं. म्हणजे काय? याचा अर्थ काय? इलॉबरेट करू शकत नाही. त्याचमुळे बरेच प्रॉब्लेम होतात. कारण नंतर एक्सपेक्टेशन वेगळ्याच असतात आणि तुम्ही डिलिव्हरी वेगळीच देताय. होतं ना रिलेशनशिपमध्ये हे प्रॉब्लेम. सेम बिझनेसमध्ये, आपल्या लाईफमध्ये गोल परफेक्ट पाहिजेत आणि ते इन टर्म्स ऑफ नंबर मांडता आले पाहिजेत. नो डाऊट जे आपले इमोशनल काही गोष्टी असतात किंवा रिलेशनशिपच्या काही गोष्टी असतात त्या आपण नंबरमध्ये लिहू शकत नाही. पण आपण आता गोष्टी करतोय फायनान्सबद्दल, या गोष्टी पर्सनल लाईफमध्ये पण तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. पण फायनान्समध्ये याचा प्रचंड उपयोग होतो आणि याला आपल्याला नंबर्समध्ये मांडणं गरजेचं आहे, की 10 वर्षांमध्ये माझा पोर्टफोलिओ 5 कोटीचा असणं गरजेचं आहे, 2 कोटीचा असणं गरजेचं आहे, 20 लाखाचा असणं गरजेचं आहे. जे तुम्ही तुमच्या लेवलला डिसाईड तुमच्या इन्कमनुसार करताय ते तुम्ही लिहू शकता. कारण जेव्हा आपण नंबरमध्ये लिहिणार तेव्हाच आपण त्यावर काम करू शकणार. 1 वर्षांमध्ये मी इथं पोहोचेन, दुसऱ्या वर्षी मी इथं असेन, 5व्या वर्षी मी इथं असेन आणि 10व्या वर्षी मी इथं असेन. इन टर्म्स ऑफ नंबर, एक पहिलं वर्ष कुठेपर्यंत पोहोचलो? 1 कोटीपर्यंत पोहोचायचं होतं. पोहोचलो का? नाही. कुठेपर्यंत पोहोचलो? 80 लाखापर्यंत पोहोचलो. अगेन करेक्टिव्ह प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन का पा कुठे चुकलो? कुठे प्रॉब्लेम आला? काय करायला पाहिजे आणि कशा प्रकारे मी याला इम्प्रूव्ह करू शकतो? अगेन जो बॅकक्लॅश आहे, जो नंबर्सचा डिफरन्स आहे, जी कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी अजून काय करायला पाहिजे? थोडंसं अजून हार्डवर्क कराल, त्या नंबरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तुम्ही सुरू कराल. आता हे झालं बेसिक. आता याच्या पुढे मला जायचं आहे. हे अचीव्ह करण्यासाठी एक एक गोष्टी माझ्याकडे कोणत्या गरजेच्या आहेत. सो यासाठी गरजेचं आहे नो युअर नंबर्स. तुम्हाला तुमचे नंबर्स माहिती असणं गरजेचं आहे. जर हे नंबर्स तुम्हाला तुमचे माहिती नसतील तर तुम्ही फसणार. कोणते कोणते नंबर्स? यामध्ये पहिली आणि महत्वाची गोष्ट जी आपण डिस्कस करणार ती आहे टोटल अकाउंट्स. आता माझे वेगवेगळे अकाउंट्स असू शकतात. कोणते कोणते अकाउंट्स असतात बरं? यामध्ये बँक अकाउंट असतील, करंट अकाउंटमध्ये सेव्हिंग अकाउंट पण असू शकतं, त्याचबरोबर क्रेडिट कार्डचे वेगवेगळे अकाउंट असू शकतात, लोन्सचे अकाउंट असू शकतात, इतर कुठलेही अकाउंट्स जे तुमचे अकाउंट्स असतील ते कुठे कुठे किती अकाउंट्स आहेत याचा हिशोब असणं गरजेचं आहे. अगेन हे मेजरमेंटमध्ये झालं. या गोष्टी मी पहिला नोट डाऊन करणार आणि त्यानंतर फोकस करणार की माझं टोटल डेट किती आहे, अकाउंट्स किती आहेत कळालं, त्या थ्रूच इन्कम किंवा एक्सपेन्स होत असणार आहे, राईट. सो त्यामधून मला कळालं की माझं टोटल कर्ज किती आहे आणि त्यानंतर मी फोकस करणार की टोटल इन्कम किती आहे. इथं मला कळाला इन्कम किती आहे. अकाउंट्सची हिस्ट्री आली ना की मी त्या अकाउंटमधून टॅली करू शकतो. इथून एवढे एवढे पैसे येतात. आता हे मेजरली इम्प्लिमेंट कोणासाठी होणार आहे किंवा खूप जास्त महत्वपूर्ण थोडंसं किचकट बिझनेसमॅनसाठी होणार आहे ज्याचे मल्टिपल इन्कम सोर्सेस आहेत. सो वेगवेगळ्या ठिकाणाहून पैसा येतो, वेगवेगळ्या ठिकाणी पैसा जातो, पैसा येत असतो बऱ्याच मार्गातून जातही असतो. सो त्याचा हिशोब असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मी माझं पर्सनली जर मला विचाराल ना, माझा अकाउंटंट दर महिन्याला बॅलन्स शीट बनवतो. प्रत्येक महिन्याची बॅलन्स शीट मला कळते, आले किती, गेले किती. पहिली गोष्ट, ग्रोथ किती पर्सेंटनी झाली हे तिथं आम्ही कॅल्क्युलेट करतोय. एवढ्या पर्सेंटनी झाली, मान्य आहे. कुठे ग्रोथ झालेली नाही तिथं काम करायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, एक्सपेन्स. लाईट बिल सुद्धा मी मॉनिटर करतो. इमॅजिन करा, या माझ्या ऑफिसचं बिल येतं एक 25,000 रुपये. जर ते 30,000 आलं किंवा 40,000 आलं तर नॉर्मल पेक्षा एक्स्ट्रा आलं. जर नॉर्मल पेक्षा एक्स्ट्रा येत असेल तर काहीतरी गडबड आहे. म्हणजे काय, आपण रात्री चुकून एसी चालू ठेवून जात असू, पीसी बंदच केलेले नसू शकतात किंवा असं काहीतरी आपण केलंय की एक्स्ट्रा वर्क आपण करतोय त्यामुळे सगळे लाईट्स ऑफिसमधले एसी चालू असतील. एक छोटंसं उदाहरण देतोय आणि यावरून आपल्याला कळतं की गडबड काय होते. आपल्या ऍड रन होत असतात. प्रत्येक सोशल मीडियावर तुम्ही मला बघू शकता, तिथे ऍड माझ्या दिसतात तुम्हाला.
या ऍड रन करण्यासाठी कॉस्ट असते. मग ही ऍड रन करण्यासाठी मी खर्च किती केला आणि त्यामधनं आउटपुट किती आलं हे बघणं गरजेचं आहे ना. नाहीतर खिशातून पैसे जातच आहेत जातच आहेत जातच आहेत, येत काहीच नाहीये. मग अशा केसमध्ये त्यावर ऍक्शन घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय, टोटल इन्कम आणि एक्सपेन्स. आणि हे कधी कळतं, पुढचा पॉइंट आहे फिक्स्ड एक्सपेन्स. फिक्स्ड एक्सपेन्स किती आहे म्हणजे काय, तर फिक्स्ड एक्सपेन्स त्यालाच म्हणतात ज्यामध्ये माझे पैसे गॅरंटीड जाणार आहेत. इलेक्ट्रिसिटी बिल मी भरणारच आहे, पर्याय नाही. मोबाईलचं बिल जाणारच आहे. मी एखाद्या भाड्याच्या घरात राहतोय, रेंटने राहतोय, ते पैसे जाणारच आहेत. मी ईएमआय भरतोय, म्हणजेच XYZ गोष्ट मी परचेस केली आहे, तो फिक्स्ड एक्सपेन्स आहे, जातच राहणार. तो कॅल्क्युलेट करा, ते नंबर फॉर्म मध्ये लिहून ठेवा. जी गोष्ट मोजता येते तीच गोष्ट आपण इम्प्रूव्ह करू शकतो, हे माझं स्पष्ट मत आहे. ज्या गोष्टीला मोजता येत नाही त्याला इफेक्टिव्हली इम्प्रूव्ह करणं खूप कठीण असतं. इम्प्रूव्ह होऊ शकते पण इफेक्टिव्हली होऊ शकतं हे मी म्हणू शकणार नाही. सो फायनल एकच वाक्य, पैसा कुठे जातो हे खूप इम्पॉर्टंट आहे. ते जर समजलं ना तरच तुम्ही त्याला मॉनिटर करू शकता. पैसा कुठे जातो समजत नसेल तर पैसा सुद्धा तुमच्यासाठी एक कोडं बनेल, हे तितकंच सत्य आहे. पुढचा आणि महत्वाचा पॉइंट, आणि खूप महत्वाचा पॉइंट आहे हा, पॉइंट ज्याला समजला तो खूप यशस्वी होऊ शकतो. हा पॉइंट डिस्ट्रॉय. आता या डिस्ट्रॉय करा याचा अर्थ काय हो, तर ज्या गोष्टी तुम्हाला श्रीमंत होण्यापासून अडवतायत, रोखतायत, त्यांना संपवा. ते मार्ग बंद करून टाका. त्यासाठी कोणते ऑप्शन्स आहेत, त्यासाठी हे ऑप्शन्स आहेत, बघू शकता. हाय इंटरेस्ट लोन, सगळ्यात महत्वाची गोष्ट. लोन आहेत ना, खूप आहेत खूप आहेत. लोन कुठनं कुठनं जातात, कसे कसे जातात पैसे, ईएमआय इकडे तिकडे असे तसे. भाईसाहेब एवढे लोन आहेत एक एक व्यक्तींचे, डोक्याला हात लावा. मित्राकडून त्या एवढ्या रेटने घेतले, त्याच्याकडून सावकारी कर्ज घेतलंय, या बँकेकडून होम लोन चालू आहे, त्या बँकेकडून कार लोन चालू आहे, अरे यांच्याकडून बाईक लोन चालू आहे, हा क्रेडिट कार्ड देतोय, त्या क्रेडिट कार्डवरून तर मी अजून लोन घेतलंय, या क्रेडिट कार्डवरून मी एक्सपेन्स करत बसलोय, हात उसने हिशोब नाही, कंपनीमधून उधाऱ्या घेतल्यात. अरे किती मोठी लिस्ट. या लिस्टमुळेच आपण मेजर फसत जातो. त्यामुळे आपल्याला करायचं काय आहे की हाय इंटरेस्ट लोन लिस्ट बनवा ना. लिस्ट बनवली, त्याला डिसेंडिंग ऑर्डरने लावा. आता इथं मी काय म्हटलंय, तर फक्त हाय इंटरेस्ट लोन मी कॅल्क्युलेट केले, डिसेंडिंग ऑर्डरने लावले. याला 14%, 12%, 11%, 10%, 25%, याला वर घ्या. मग या लोनला पहिला संपवण्याचा प्रयत्न करा. ज्याला हाय इंटरेस्ट जातो त्याला मी कमी 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 करत आणलं, संपवलं, आणि मग यांना फोकस करायला सुरुवात केली. मग मी 14%वर आलो, 12%वर आलो, 11%वर आलो. जे लोन्स सोप्या भाषेत सांगू डबल डिजिट मध्ये आहेत त्याच्यावर पहिला काम करा. त्यांना संपवण्याचा काम प्रयत्न आता आपल्याला सुरू करायला पाहिजे. कारण डबल डिजिट मध्ये जे लोन आहेत ना आणि जास्तच पुढे जातात त्यांच्यापासून सावध राहणं गरजेचं आहे. त्यानंतर मिनिंगलेस एक्सपेन्सेस हा खूप महत्वाचा पार्ट आहे. मिनिंगलेस एक्सपेन्सेस हा तुम्हाला काय सांगतो, हा जेवढं तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल तेवढं तुम्हाला सक्सेसफुल बनवेल. आता बघा, मित्रांबरोबर जायचंय, चल यार आज की पार्टी तेरे भाई की तरफ से, हे जे गुण आहेत ना हे संपवा. हे जोपर्यंत डिस्ट्रॉय होत नाहीत ना तोपर्यंत तुम्हाला अडकवणार. अरे अपन साधा कोल्ड ड्रिंक नहीं पीते, ये 200 रुपए की बॉटल लेते हैं, आपण तो 1000 की बॉटल लेते हैं. हे जे आहे ना डोक्यात, हे पहिला संपवलं पाहिजे. शाहू महाराज बनण्याचा आपण प्रयत्न करतो, आमच्या कोल्हापुरी भाषेत म्हटलं जातं, कारण महाराज आमच्या गावचे आहेत. तर म्हटलं जातं की स्वतःला शाहू महाराज समजतोय, म्हणजे काय, खूप पैसेवाला समजतोय. महाराजांचं काम खूप मोठं आहे ऍक्च्युली, पण आपण त्याला उलट्या अर्थाने घेतो की आपण फक्त राजेशाही थाटात जगण्याचा प्रयत्न करतो. भले राजे नाहीत आपण, तरी सुद्धा तो थाट दाखवण्याचा प्रयत्न करतोय. असण्यापेक्षा दिसण्यावर फोकस आपला जास्त आहे. आणि ज्यांनी ज्यांनी दिसण्यावर काम केलं ते आता तुम्हाला फसताना दिसत आहेत, ते अडकताना दिसत आहेत, आणि तोच मेजर प्रॉब्लेम आहे. सो पहिला आपल्याला मिनिंगलेस एक्सपेन्स जे आहेत कुठलेही असतील, कुठले कुठले एक्सपेन्स असे असू शकतात, मंथली सबस्क्रिप्शन असू शकतात. अहो मी ते XYZ फ्लिक्सचं सबस्क्रिप्शन घेतलंय आणि मी बघतच नाही, वेळच नाही. जर तुम्हाला वेळच नाही तर त्या सबस्क्रिप्शनची गरज काय हो. मी टॉमॅझॉनचं सबस्क्रिप्शन घेतलंय, कशाला घेऊन ठेवलंय, गरजच नाहीये. एक एक तर उल्लू सारखे उल्लूचं सबस्क्रिप्शन घेऊन बसतात, वेळच नाही, मग बघताय कशाला.
बरं ते बघण्यामध्ये वेळ घालवताय 4-4, 5-5, 8-8 तास. इन्कम कुठनं येणार? हे जे वर गोल बघतोय, हे जे नो युअर नंबर बघतोय किंवा आता ज्या गोष्टी डिस्ट्रॉय करण्याचं ठरवतोय, या सगळ्यातला मोठा काटा तेच आहे. युजलेस गोष्टींचं सबस्क्रिप्शन. लिव्ह इट. संपवून टाका. आजच्या आज वेळ वाया घालवू नका. हा, माझे पण काही सबस्क्रिप्शन्स आहेत आणि ते पण मला आधेमध्ये समजत असतात. आता बघा, मी हे जे फ्लिक्स वगैरे, टॉमेझॉन वगैरे नाही नादाला लागत मी कधी. माझं एकाही गोष्टीचं सबस्क्रिप्शन नाही आहे. पण माझे असे काही सबस्क्रिप्शन्स असतात, जसं की एखाद्या सर्व्हरचं सबस्क्रिप्शन घेतलंय, एखाद्या गुगल वर्कचं सबस्क्रिप्शन एक्स्ट्रा घेऊन ठेवलंय, एखादा सर्व्हर माझ्याकडे एक्स्ट्रा पडलाय, एखादी एक्स्ट्रा गोष्ट किंवा एडिटिंग रिलेटेड सबस्क्रिप्शन असतील, ईमेल रिलेटेड सबस्क्रिप्शन असतील, एआयचे काही सबस्क्रिप्शन असतील, जे आम्ही वापरतो पण नंतर ते बंद करायला विसरतो. का? तर हे काम आमची टीम करते. सबस्क्रिप्शन घेण्याचं काम टीम करते. माझं तर लक्ष नसतं. बरं, त्यांचं काम काय आहे? सबस्क्रिप्शन घेणं. त्यांनी घेतलं अकाउंट्सला सांगून. पण काम झाल्यानंतर बंद कोण करणार? ते मॉनिटर करण्यासाठी एक व्यक्ती ऑफिसमध्ये आहे. आणि जेव्हा मल्टिपल लोकांची टीम तुमच्यासाठी असते ना, ते ऑटोमॅटिकली हे सगळं सुरळीत लावत असतात गोष्टी. पण जेव्हा इंडिव्हिज्युअली स्वतः या गोष्टी आपण करत असतो, तेव्हा आपल्याला स्वतःला मॅनेज करणं गरजेचं आहे. आणि यावर लक्ष पाहिजे. तुम्हाला वाटतं हो 100 रुपयांनी काय होणार आहे? 1000 रुपयांनी काय होणार आहे? 1000 रुपयांची एसआयपी 30-40 वर्षांमध्ये 1 कोटी रुपये बनवू शकते. हे तुम्हाला माहिती आहे का? हा, मग ते जर आपल्याला माहिती नसेल, तर तीच आपल्याला अडचणीत घेऊन जात असते. म्हणून पहिला सबस्क्रिप्शनवर काम करा. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट प्लॅन. वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट प्लॅन असतात. त्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनवर आपला फोकस असला पाहिजे, की जे इन्व्हेस्टमेंट एक्झिस्टिंग प्लॅन सुरू आहेत, फायदा देतात का? अप टू द मार्क आहेत का? जर मी जे गोल ठरवले, आता इथं गोलवर पुन्हा एकदा जातोय मी. कुठले गोल ठरवले? नंबर्समध्ये काही गोल ठरवले. कार हवी आहे 1 वर्षांमध्ये, 2 वर्षांमध्ये, 10 वर्षांमध्ये, जे काही असेल त्या गोलपर्यंत पोहोचण्यासाठी आत्ता जे अमाऊंट इन्व्हेस्ट करतोय त्याला इंटरेस्ट किती लावला तर मी तिथपर्यंत पोहोचू शकतो, हे तर मला कळालं. सो 12% मिळाले तर माझी ही अमाऊंट 10 वर्षांमध्ये इथपर्यंत जाईल. बरं, मान्य झालं. पण तो इंटरेस्ट रेट, तो व्याजदर, ती ग्रोथ, ही माझी करंट इन्व्हेस्टमेंट प्लॅन मधून फुलफिल होते का, याचा विचार करा. नाही होत, मग बंद करा ना. थोडीच पाहुणा आहे का तो तुमचा? नाहीये. थोडीच जावई आहे का आपला? नाहीये. मग का त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट करून बसलोय आपण? बंद करा. लिव्ह इट. संपू दे ते. या गोष्टी डिस्ट्रॉय करायच्या असतात. का? तर त्या गोष्टी माझ्या भविष्यातली मोठी ग्रोथ संपवत असतात आणि ते करणं गरजेचं आहे. मला मान्य आहे व्हिडिओ थोडासा मोठा होतोय, पण बघा, गोष्टी छोट्या आहेत पण या विचार करायला लावणाऱ्या आहेत. आणि अजून तर खूप गोष्टी आहेत पुढे. जसं जसं एक एक पत्ता उलगडेल ना, तसं तसं डोक्यामध्ये चक्र फिरायला सुरुवात करेल, की अरे यार, चुकतोय मी इथे. दाखवतोय तुमच्या सगळ्या चुका. आणि त्यासाठीच पुढची चूक आहे आणि महत्वाची चूक आहे. आणि पर्टिक्युलरली थोडासा राग येईल तुम्हाला. आपल्या महाराष्ट्रामध्ये याची नितांत गरज आहे. काय गरज आहे? पॉझिटिव्ह व्ह्यू अबाउट मनी. पैशाबद्दल पॉझिटिव्ह बोलायला शिका. जेवढं निगेटिव्ह बोलाल ना, तेवढं फसणार आहात. आता यासाठी प्लॅन आहे, दाखवतोय. आणि या प्लॅन मध्ये हसणारा सिम्बॉल सुद्धा आहे. कारण ते स्माइल तुमच्या चेहऱ्यावर असलं पाहिजे. ते स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर असलं पाहिजे. तो है ब्लॅक मनी, तो बापाचा पैसा, तो अरे लोकांकडनं कामं करून घेतो आणि आपण मोठा होतो. एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढं पैशाबद्दल निगेटिव्ह बोला तेवढं अडकत जाणार. आणि आपली जुनी माणसं तर प्रश्नच नाही. अरे पैसाच तर सगळ्या प्रॉब्लेमचा जड आहे. पैशामुळेच तर हे सगळं होतं. पैसा आहे म्हणून तर प्रॉब्लेम्स आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या आणि परमनंटली डोक्यात फिट्ट ठेवा. काय? तर हा पैसा ज्याच्याकडे आहे ना, त्याच्याकडे खूप प्रॉब्लेम्स आहेत. काय प्रॉब्लेम्स आहेत? प्रत्येक गोष्ट मॅनेज करण्याचे प्रॉब्लेम्स आहेत. पण ज्याच्याकडे पैसा नाही त्याच्याकडे एकच प्रॉब्लेम आहे आणि तो म्हणजे पैसा. त्यामुळं पैसा हा प्रॉब्लेम कधीही आयुष्यात असू नये या मताचा मी आहे. सिंपल आहे हो. गन स्वतःच्या सुरक्षेसाठी वापरायची की चांगल्या लोकांना संपवण्यासाठी वापरायची, हे तुमच्या हातामध्ये आहे. गन भारतीय रक्षकांकडे पण आहे. म्हणजेच कोण? आपले जवान, ज्यांना आपण नेहमी आदराने बोलवतो. आपल्या पोलिसांकडे आहे. कशासाठी असते हो? टाइमपास, कोणी येणाऱ्याला उडवा? नाही ना. ते अतिरेक्यांना संपवतात. भारतावर ज्याची वाईट नजर असते, आपल्या भारत मातेकडे जे वाईट नजरेने बघतात, त्यांना संपवण्याचे हे लोक काम करतात. पण अतिरेकी
आपल्यासारख्या चांगल्या लोकांना संपवण्याचं काम करतात. याचा अर्थ काय? दोघांकडे तीच गन, AK-47. पण जो व्यक्ती चांगल्या मार्गाने वापरतो त्याचं चांगलंच होतं. जो वाईट मार्गासाठी वापरतो त्याचं वाईट होतं. आता उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीकडे जास्त पैसा आहे, गरीब मुलांची मदत करू शकतो, त्यांच्या शिक्षणासाठी मदत करू शकतो, अपंग अंध मुलांसाठी कामं करू शकतो, जे ऑलरेडी आम्ही चालू केलंय. बऱ्याच वर्षांपासून मी करतो हे. पण कधीही सोशल मीडियावर फोटो बघितलाय? बिलकुल नाही. असेच गिफ्ट देताना लगेच फोटो सोशल मीडियावर भाऊंनी डोनेट केले. अरे भाऊंनी ₹1000 डोनेट केले. चला फोटो ₹10,000 अपडेट करतो. लाज वाटली पाहिजे या गोष्टींची. पण काही लोक चांगल्या अर्थाने पण अपलोड करतात. काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो. कसा? समजा मी एखादा फोटो अपलोड केला, तर 4 लोकांना कळतं की मलाही हे करायला पाहिजे. म्हणजे काय? पैशाचा आपण चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. बघा, म्हणजे मनी अफर्मेशन. माझ्याकडे पैसा आहे. मी चांगल्या दृष्टीने बघतोय आणि हा पैसा माझ्यासाठी खूप जास्त काम करणार आहे आणि मला भविष्यात याचा चांगला उपयोग होणार आहे. हे अफर्मेशन खूप गरजेचं आहे आणि यालाच व्हिज्युअलाइज करायला चालू करा. म्हणजे काय? मी कुठं आहे? मी कारमध्ये बसून आत्ताच पुढे जातोय. मी या कारमधून पुढे जाताना मला आनंद मिळतोय. माझं जे स्वप्न होतं 500 मुलांना दत्तक घेण्याचं, त्यांच्या शिक्षणाचा खर्च करण्याचं, अपंग अंध मुलांना मदत करण्याचं, ते पूर्ण होताना मला दिसतंय. आणि हे व्हिज्युअलायझेशन तुम्हाला अजून बेटर बनवत जातं, अजून बेटर बनवत जातं आणि अजून चांगल्या सवयी तुमच्या अंगी घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. सो आता असेल माझं पुढचं गोल आणि हे असेल महत्वाचं गोल. डोंट जस्ट सेव्ह, इन्व्हेस्ट स्मार्टली. पैसा फक्त सेव्ह करून उपयोग नाही. अकाउंटला पडलेत ना माझ्या ₹5,00,000, अरे पडलेतच खरोखर, ते इन्व्हेस्ट झालेले नाहीत. हाच मोठा प्रॉब्लेम आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही फोकस कराल सेव्हिंगवर, तेव्हा तेव्हा तुम्ही फोकस करताय प्रॉब्लेम्सवर. म्हणून म्हणतोय इन्व्हेस्ट करा. आणि इन्व्हेस्ट करण्यासाठी काय गरजेचं असतं? या गोष्टी गरजेच्या असतात. डिवाइड इन्कम, आणि त्यासाठी एक रूल आहे 50-30-20. 50% रक्कम तुम्हाला यूज करायची आहे. कशासाठी? तर तुमच्या खर्चासाठी. रेग्युलर खर्च, लाईट बिल, मोबाईल बिल, घरचा ग्रॉसरी ज्या आपण भरतो किंवा नॉर्मल जे आपले एक्सपेन्सेस, कपड्यांवर इकडे तिकडे, या गरजेच्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही खर्च करा. 30% रक्कम वॉन्ट्स. जसं मी तुम्हाला म्हणालो ना मगाशीच, की म्हातारा झाल्यावर चणे खायचे आहेत का? तर बिलकुल नाही. ते कधी खायचे आहेत? आत्ता सुद्धा खायचे आहेत. म्हणजे तुमच्या कमाईचा 30% पोर्शन तुमच्या वॉन्ट्सवर. छान मोबाईल घ्यायचा आहे, बिंदास्त घ्या. चांगली बाईक हवी आहे, बिंदास्त घ्या. कार हवी आहे, छान मला घर हवंय, बिंदास्त घ्या. पण ते 30% मध्ये बसलं पाहिजे. बट हे जे 20% आहेत ना, हे 20% सेव्ह करणं गरजेचं आहे. 10,000 पगार आहे, आत्ताच 20% म्हणजे ₹2,000 इन्व्हेस्ट करून टाका. कुठे? सांगेन पुढे. आणि हीच अमाऊंट आपल्याला ट्रान्सफर करायची आहे वेगवेगळ्या अकाउंट्समध्ये. आता हे वेगळे अकाउंट्स म्हणजे काय? बेसिकली माझे 2 अकाउंट असतील. इमिडिएटली बँक अकाउंट. का? तर यातले जे 50% आहेत ते मी वेगळ्या अकाउंटवर पहिलाच शिफ्ट करून टाकेन. यामुळे काय होणार आहे? तर माझे पैसे या 50% अकाउंटमध्ये जाणार आहेत. आता हे कसं वर्क होतं समजावून सांगतोय. 50,000 पगार आहे, 25,000 मध्ये मला घर चालवायचं आहे, ते मी वेगळ्या अकाउंटवर ठेवलं. जसं 25,000 संपत येतील ना, डोक्यात चित्र उभा राहतं, अरे अजून पुढचा पगार झालेला नाही, मला हे सगळं 25,000 मध्ये बसवायचं आहे. कमी पैसे होत चाललेत, खर्चावर कंट्रोल ठेवू, नियंत्रण ठेवू. पाहिजे तर अजून थोडासा कमी खर्च करू, जेणेकरून हेच पैसे पुढच्या महिन्यात सुद्धा उपयोगाला येतील. मग ऑटोमॅटिकली चालत राहतं. फोन पे, गुगल पे, ऑनलाईन पे, QR देखा, पेमेंट किया, फस गया बंदा. हे होत नाही. दुसरे 20% इमिडिएट पैसे आले आले EMI गेला पाहिजे. कसला EMI? SIPचा EMI. EMI म्हटलं की फक्त कर्जाचा दिसतो ना, इकडे SIP गेली पाहिजे. हप्ता गेला पाहिजे असं समजून जा. खर्चच आहे समजून जा. ते पैसे अकाउंटवरून पट्ट दिशी कमी करा. 50,000 पगारातले 20% म्हणजे ₹10,000 गुंतवणूक झाली. मग 30% वॉन्टवर तुम्हाला हवे तर खर्च करा. जर आता गरज नसेल, पावसाळा आहे, कुठे फिरायला जाणार आहे, नंतर जायचं आहे, सेव्ह करून ठेवा, डेट फंडमध्ये ऍड करून ठेवा, जेणेकरून शॉर्ट टर्म गोलसाठी त्याचा उपयोग होणार आहे. आता पुढचा तोच आणि महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे डायव्हर्सिफाय इन्व्हेस्टमेंट. आता डायव्हर्सिफाय म्हणजे काय? सगळी अंडी कधीही एका बकेटमध्ये ठेवायची नाहीत, अदरवाईज गडबड होते. कुजका आंबा एक जरी लागला तर पेटी नासू शकते. म्हणून त्यांना डायव्हर्सिफाय करणं गरजेचं आहे. मग हे डायव्हर्सिफाय कसं केलं जातं? बघा, इमर्जन्सी फंड. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत आणि या वेगवेगळ्या प्रॉब्लेमना सॉर्ट आउट करण्यासाठी याला डायव्हर्सिफाय करणं गरजेचं आहे. मग हे डायव्हर्सिफाय कसं कराल? तर इमर्जन्सी फंड.
काहीतरी इमर्जन्सी येऊ शकते ना. तुमच्या इन्कमच्या गुणिले 6 करून टाका. म्हणजे मी 10,000 कमवतोय तर 60,000 रुपये मी इमर्जन्सीमध्ये पार्क करेन. आता इमर्जन्सी फंड कुठे इन्व्हेस्ट करू शकता? डेट फंडमध्ये, शॉर्ट टर्मची एफडी करू शकता, लिक्विड फंडमध्ये टाकू शकता, व्हॉट एव्हर इट मे बी तुम्ही ते करू शकता. दुसरं आहे डेट फंड किंवा एफडी. यामध्ये हा इमर्जन्सी फंड ठेवा, छोटीशी अमाऊंट त्यामध्ये इन्व्हेस्ट करा. अशा प्रकारे तुम्ही त्याला मॅनेज कराल. आणि म्युच्युअल फंड, म्युच्युअल फंड म्हणजे काय? तुमचाच पैसा कोणीतरी घेतो, स्मार्ट पर्सन. HDFC, ICICI, टाटा, SBI, बंधन, बरेच आहेत, निपॉन वगैरे, मिराई ॲसेट, क्वांट, अनेक म्युच्युअल फंड आहेत. त्यांचे फंड मॅनेजर आहेत, एक्सपर्ट आहेत. 50 लोक, 100 लोक, एक एक हजार लोकांची टीम यावर काम करते. इमॅजिन करा ना, शेकडो कोटी रुपये खर्च केले जात आहेत तुमचे म्युच्युअल फंड मॅनेज करण्यासाठी. अमाऊंट 100 रुपयांची SIP असली तरी फरक पडत नाही. तीच 100 रुपयांची SIP 10 लाख पगार असणारा फंड मॅनेजर मॅनेज करतोय. तुम्ही स्वतः 10 लाख रुपये देऊन तुमच्या 100 रुपयासाठी एक एम्प्लॉय ठेवू शकता? बिलकुल नाही. स्वतःचा ऑनलाईन सॉफ्टवेअर बनवू शकता? बिलकुल नाही. वेळोवेळी लक्ष देऊ शकता? बिलकुल नाही. मग कशाला डोकं लावताय? टाका ना म्युच्युअल फंडमध्ये, बिनधास्त पैसे इन्व्हेस्ट होत जातात. त्यानंतर स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केट, टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी जबरदस्त बिझनेस करतायत. मग सांगा ना अंबानी साहेबांना, मी पैसे टाकतो, किती? 50,000 आहे, पण तुमच्या कंपनीमध्ये टाकतोय. कंपनी ग्रो करा, चांगली मेहनत करा. मेहनत करतायत ते तुमच्यासाठी करतायत. आणि ती कंपनी जेवढी ग्रो होईल ना, तुमचे स्टॉक्स ग्रो होतात. तुमचे स्टॉक्स जेवढे ग्रो होतील तेवढे रिटर्न तुम्हाला चांगले दिसतात. अजून काय पाहिजे? जबरदस्त पैसा बनतो. यानंतर रिअल इस्टेट. रिअल इस्टेटमध्ये जेवढा पैसा तुम्ही इन्व्हेस्ट कराल तेवढा तो पुढे जाऊन ग्रो होतो. बरेच मिलेनियर, बिलेनियर हे झालेत रिअल इस्टेटमुळे. हे तुम्हाला माहिती आहे का? आता एक इंटरेस्टिंग फॅक्ट, खिशात आहेत 100 रुपये आणि डायव्हर्सिफाय करायला चाललंय, हे उद्योग करू नका. थोडंसं रूढ वाटेल, पण ही फॅक्ट आहे. बघा, मला पगार आहे 22,000 रुपये आणि ज्याची गुंतवणूक 10 लाखाच्या आत आहे ना, त्यानं रिअल इस्टेट, स्टॉक मार्केटकडे बघायचं पण नाही. त्यानं काय करायचं? फक्त म्युच्युअल फंड, एफडी आणि डेट. दुसरीकडे जायचं नाही. हा थंब रूल आहे, बिलकुल विसरू नका. इन शॉर्ट काय तर अननेसेसरी डायव्हर्सिफाय करण्याचा प्रयत्न करू नका. 2च आंबे आहेत, असं कुठं वेगवेगळे ठेवणार आहात? ठेवा नाही एकाच ठिकाणी, काहीच प्रॉब्लेम नाहीये. जशी ग्रोथ होईल तसं त्यांना डायव्हर्सिफाय करायचंय. अननेसेसरी मी म्युच्युअल फंड पण मॅनेज करतोय, मी स्टॉकमध्ये पण इन्व्हेस्ट केली आहे, माझ्या वेगवेगळ्या पॉलिसी आहेत, त्याचबरोबर माझी एफडी आहे, मी बॉन्डमध्ये 4-5 निवडले. अहो, अमाऊंट छोटी आहे, कुठे कुठे मेहनत करणार? आपला फोकस कुठे पाहिजे? आता इन्कमवर पाहिजे. इन्कम वाढवा, कमाई वाढवा, मग डायव्हर्सिफिकेशनवर फोकस करा. बचत ही सुरक्षिततेसाठी असते आणि गुंतवणूक ही स्वातंत्र्यासाठी असते. सो डायव्हर्सिफिकेशन हळूहळू सुरुवात करायची. पण डायव्हर्सिफिकेशन करण्यासाठी पुढचा पॉइंट खूप महत्वाचा आहे. कुठला पॉइंट आहे? तर मल्टिपल अर्निंग सोर्सेस. आता जिथं माझ्याकडे काही नाहीच आहे, मी करू काय? तर त्या लोकांनी यावर फोकस करणं गरजेचं आहे. मल्टिपल अर्निंग सोर्सेस म्हणजे काय हो? वेगवेगळ्या मार्गातून पैसा येणं गरजेचं आहे. बघा ना, काय असू शकतं? तर त्यामध्ये फ्रीलान्सिंग तुम्ही करू शकता. तुम्ही जॉब करताय, बिझनेस करताय, त्याच्याबरोबर अजून एकदा एक्स्ट्रा गोष्ट करायला शिका. आता बघा, मी जेव्हा जॉब करत होतो तेव्हा शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग चालू केलं, थोडंफार इन्व्हेस्टिंग चालू केलं, नॉलेज घ्यायला सुरुवात केली, स्पीकिंग स्किल इम्प्रूव्ह करायला सुरुवात केली, जेणेकरून मी युट्यूब चॅनल पण सुरू केलं. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की मल्टिपल सोर्सेस आहेत, काहीही करा. प्रत्येक क्षेत्रामध्ये डिमांड आहे बरं का. तुम्ही म्हणू नका या क्षेत्रामध्ये डिमांडच नाही आहे. फक्त स्किलफुल लोकांची गरज आहे. जेवढं चांगलं तुमच्याकडे स्किल तेवढी चांगली ग्रोथ. मला माहिती आहे व्हिडिओ मोठा होतोय, तुम्ही हक्काने लाईक करताय, कारण हे जे बनवलंय ना आम्ही, हा खूप मोठा आणि महत्वाचा रोड मॅप आहे. हा ज्याला समजला ना त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे, मी गॅरंटी देऊन सांगतोय. त्यामुळे हक्काने लाईक आणि शेअर करायला विसरू नका. फ्रीलान्सर, काहीही आपण एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी करून फ्रीलान्सिंग करू शकतो. व्हिडिओ एडिटर आहात, करू शकता. मोटिवेशनल स्पीकर आहात, फ्रीलान्सिंग करू शकता. चांगलं कारचं नॉलेज आहे तर त्या इंडस्ट्रीमध्ये काम करू शकता. ईव्हीचं नॉलेज आहे, एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी करू शकता. फ्रीलान्सिंग सर्व्हिसेस त्यांना प्रोव्हाइड करू शकता. बरीच काम आहेत. अहो साहेब, शेती करू शकता एक्सटर्नली, म्हणजेच काय, वडिलांची शेती आहे, अजून बेटर त्याला इम्प्रूव्ह करा, त्यामधून 4 पैसे एक्स्ट्रा मिळतील. त्यामध्ये त्याला आपण फ्रीलान्सिंग म्हणून कन्सिडर करू शकतो. पार्ट टाइम जॉब करू शकता. आता सध्या जे काही करताय त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ऍड ऑन म्हणून पार्ट टाइम जॉब तुम्हाला करता येईल. डिस्ट्रीब्युशनचा बिझनेस. आता डिस्ट्रीब्युशनचा बिझनेस म्हणजे काय हो?
समजा एखादं सिम कार्ड आहे, एखादी कंपनी आहे, त्या कंपनीसाठी डिस्ट्रीब्युशन करू शकता. लांब कशाला? इन्शुरन्सचं काम करू शकता. इन्शुरन्सचं काम म्हणजे काय? इन्शुरन्स एजंट बनू शकता ना, म्युच्युअल फंडमध्ये डिस्ट्रीब्युटर बनू शकता ना, स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला यायचं आहे तर याच्यामध्ये स्टॉक डीलर बनू शकता, इक्विटी डीलर बनू शकता. त्याच्यामध्ये डीमॅट अकाउंटसाठी तुम्ही एखादी डिस्ट्रीब्युशन ऑथोराइज पार्टनर असेल किंवा स्टॉक ब्रोकर बनू शकता. अनेक ऑप्शन आहेत, त्यामध्ये काम करता येतं. लांब कशाला? रिचमीचं एक्झाम्पल घ्या ना. रिचमीचे जे कोणी पार्टनर्स आहेत आज लाखो रुपये बरेच पार्टनर कमवत आहेत. कसे कमवत आहेत? तर हे सगळे प्रोडक्ट त्यांना मिळतात एका छताखाली. टेक्नॉलॉजी मिळते, एआय मिळतो, नॉलेज मिळतं आणि सगळे प्रोडक्ट एका छताखाली मिळतात. आणि महत्वाची गोष्ट, अर्निंग जबरदस्त आहे. त्यामुळे हे सगळे लोक चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आता याची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर बिंदास्त या नंबरला कॉल करा. रिचमीचे पार्टनर बनून सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकता. इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला हेल्प हवी असेल तर आम्ही करतोयच, पण त्याबरोबरच डिस्ट्रीब्युशन करायचं आहे, आपल्या लोकांना मोठं करायचं आहे, त्यासाठी सुद्धा आम्ही आमच्या लोकांना मदत करतोय. तर बिंदास तुम्ही आमच्या फॅमिलीमध्ये सामील होऊ शकता. ऑनलाईन जॉब्स भरपूर आहेत. ऑनलाईन जॉब्स म्हणजे काय हो? तर बऱ्या प्रकारे फ्रीलान्सिंग मध्येच ही एक कॅटेगरी येते. ऑनलाईन जॉब शोधा. पार्ट टाइम जॉब तुम्ही ऑनलाईन करू शकता. मल्टिपल कंपन्यांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकता. हा सुद्धा ऑप्शन तुमच्याकडे आहे. शेवटचा आणि महत्वाचा, निघत नाहीये, जोर लावतो, निघाला. तर हा आहे बिलीव्ह इन युअर सेल्फ. हार्डवर्क पेज ऑफ. पैसा मिळतो, विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास नसेल काहीच होणार नाही. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर काय मिळतं? पैसा मिळतो. त्यानंतर ही नोट मिळते. त्यानंतर यामध्ये ग्रोथ होते. फक्त स्वतःवर विश्वास ठेवून बघा. जोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत या गोष्टी तुम्हाला मिळणार नाहीत. गांधीजी तुमच्या मदतीसाठी येणार नाहीत. सो हे जे काही बनवलंय हे खरंच तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की यामुळे खरंच तुमची ग्रोथ होऊ शकते, यामध्ये व्हॅल्यू आहे, तर हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. माझी जबाबदारी काय आहे? तर हा कॉन्टेंट बनवणं, तुमच्यापर्यंत पोहोचवणं. यामुळे 1% जरी तुमच्या आयुष्यात फरक पडणार असेल ना, तर ही गोष्ट बाकी लोकांपर्यंत पण पोहोचवा. कारण जशी तुमची ग्रोथ होणार आहे तर त्यांचीही ग्रोथ होणं गरजेचं आहे. तुम्हाला काहीही मदत आमची हवी असेल गुंतवणुकीसाठी तर आम्हाला या नंबरवर कॉल करू शकता. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. या 7 पायऱ्या आहेत. ही एक शिडी मी तुमच्यासाठी बनवली आहे. एक एक पायरी चढत वर जा. मी खात्री देतोय, कारण हा प्रूव्हन मार्ग आहे आणि हा एकमेव मार्ग आहे. दुसरा कुठलाही सक्सेसचा वेगळा मार्ग नाही. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.